नमस्कार. मागच्या लेक्चरला आपण कॉस्ट अकाउंटिंगचा जो सिलेबस होता त्या अनुषंगाने चर्चा केलेली होती. तर आज आपण कॉस्ट अकाउंटिंगचा पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग ह्या चॅप्टरला सुरुवात करूया. हा चॅप्टर थिअरॉटिकल चॅप्टर आहे. यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग नेमकं कशाला म्हणतात, कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्यानंतर मेथड्स ऑफ कॉस्टिंग आणि एलिमेंट्स ऑफ कॉस्टिंग या घटकांचा समावेश आहे. यावर आपण चर्चा करूया. त्यामध्ये आता सुरुवातीला जर बघतो कॉस्टिंग नेमकं म्हणलं तर कशाला म्हणतात. कॉस्टिंग इज द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असरटेनिंग कॉस्ट. म्हणजे कॉस्टिंग म्हणजे ही एक टेक्निक आहे, एक तंत्र आहे. एकंदरीत वस्तू उत्पादनाला किंवा सेवेचं उत्पादन करत असताना किंवा सेवा निर्माण करत असताना नेमका काय खर्च येतो ते ओळखण्याचं कार्य किंवा ते ओळखण्याच्या प्रक्रियेला कॉस्टिंग असं म्हणतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता नेमकं कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर द कॉस्ट इन्कर्ड ऑन पर्टिक्युलर थिंग ऑर अ रेकॉर्डिंग ऑफ एक्सपेन्सेस अँड इन्कम्स ऑफ द स्पेसिफाईड प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. द रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स हेल्प्स फॉर असरटेनिंग अँड कंट्रोलिंग कॉस्ट. म्हणजे द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची अशी प्रोसेस आहे की एखादं प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस किंवा एखादं उत्पादनासाठी लागलेला खर्च रेकॉर्ड करण्याचे किंवा ते मेंटेन करण्याचं कार्य किंवा मेंटेन करण्याच्या एकंदरीत प्रक्रियेला कॉस्ट अकाउंटिंग म्हणतात. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फक्त वस्तू उत्पादनासंबंधी किती खर्च आलेला आहे ते खर्च मोजण्याच्या लेखा प्रक्रियेला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर आता कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत. ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉस्ट किंवा ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग नेमकं कोणत्या उद्देशानं व्यवसायामध्ये कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन केलं जातं या अनुषंगानं आपण चर्चा करूया. त्यामध्ये काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे असरटेनमेंट ऑफ कॉस्ट. असरटेनमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाची ओळख. यामध्ये मुख्य ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट अकाउंटिंगचा आहे की टू असरटेन द कॉस्ट ऑफ ए प्रोडक्ट ऑफ जॉब और सर्व्हिस. म्हणजे एखाद्या सर्व्हिसची किंवा एखाद्या जॉबची पर्टिक्युलर किंमत किती आहे किंवा ते प्रोडक्ट उत्पादित करण्यासाठी एकंदरीत किती कॉस्ट त्याला लागते या अनुषंगानं त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतात किंवा या सगळ्या गोष्टीला प्रोसेसला कॉस्टिंग असं म्हणतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च येतात. त्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील किंवा जॉईंट एक्सपेन्सेस असतील किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. एकंदरीत हा सगळा जो खर्च आहे त्या खर्चाची ओळख किंवा खर्च इंट्रोड्यूस करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंगचं आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचं पहिलं महत्त्वाचा उद्देश आहे की असरटेनमेंट ऑफ कॉस्ट. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे कंट्रोल ऑफ कॉस्ट. तर हे सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट अकाउंटिंग. कंट्रोल ऑफ कॉस्ट म्हणजे व्यवसायामध्ये जो खर्च होत आहे तो खर्च नियंत्रित करणे. कंट्रोल ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे. खर्चाचं प्रमाण जर कदाचित जास्त झाला असेल तर तो व्यवसायासाठी लॉस होऊ शकतो किंवा व्यवसायाला तो परवडणारा नाही घटक. खर्चावर कशा पद्धतीने जास्तीत जास्त कंट्रोल करता येईल या अनुषंगानं सुद्धा कॉस्ट अकाउंटिंग महत्त्वाचा मुद्दा किंवा कॉस्ट अकाउंटिंग कार्य करत असते एकंदरीतरित्या. म्हणजे खर्च नियंत्रणात असला पाहिजे. खर्च कमी झाला तर वस्तूचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं आणि वस्तू विक्रीवर चांगल्या पद्धतीने नफा मिळू शकतो. म्हणजे खर्चापेक्षा नफ्याचं प्रमाण जास्त जर असेल किंवा खर्चापेक्षा किंमत जास्त जर झाली तर ते व्यवसायासाठी बेनिफिट ठरू शकतं. आणि महत्त्वाचा मुद्दा कंट्रोल ऑफ कॉस्ट कंट्रोल करणं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर रिडक्शन इन कॉस्ट. आता रिडक्शन इन कॉस्ट म्हणजे खर्चामध्ये कमी करणे किंवा खर्च जो आहे तो कमी करणे. द कॉस्ट आर नॉट ओनली टू बी कंट्रोल्ड बट कॉन्स्टंट एफर्ट्स आर टू बी मेड फॉर द रिडक्टिंग देम. Cost reduction implies real and permanent reduction in the unit cost of goods manufactured or service rendered. म्हणजे एकंदरीत जे सर्व्हिस आहे किंवा जे प्रॉडक्ट आहे वस्तूमध्ये आले त्याच्या खर्चामध्ये रिडक्शन कसं करता येईल, खर्चामध्ये कमी कसं करता येईल
समजा एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी 1000 रुपये खर्च येत असेल, तर ते कॉस्ट अकाउंटिंग जर व्यवस्थित मेंटेन झालं किंवा कॉस्टिंगच्या उपयोगानं तो खर्च हजाराचा जवळपास 700-800 रुपये किंवा 500 रुपये आपण आणता येऊ शकतो. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये वस्तूचं कसं उत्पादन करायचं ही टेक्निक कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून व्यवसायाला प्राप्त होते. आणि महत्त्वाचं कॉस्टिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे की रिडक्शन इन कॉस्ट. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ सेलिंग प्राइस. Cost accounting provides not information on the basis of which selling prices of products or service can be determined. Determination of selling price. Determination of selling price म्हणजे वस्तूची विक्री किंमत निश्चित करणे. आता एकंदरीत वस्तूची विक्री किंमत कधी निश्चित करतो व्यावसायिक, किंवा त्याला व्यावसायिकाला कधी तशा पद्धतीची आयडिया येते वस्तू ची किंमत निश्चित करण्याची, ज्यावेळेस एकंदरीत वस्तूवर होणारा खर्च काढला जाते किंवा एकंदरीत त्याच्या आधारावर वस्तूची विक्री कशी करायची किंवा वस्तूचा विक्री खर्च किती ठेवायचा ह्या अनुषंगाने चर्चा केली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि त्या अनुषंगाने वस्तूची किंमत ठरवली जाते. समजा वस्तूचा खर्च 500 रुपये असेल तर वस्तूची किंमत 600 रुपये ठेवता येते. 100 रुपये नफा त्या व्यावसायिकाला मिळवता येतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीनं वस्तू विक्रीचा फायदा व्यावसायिकाला होऊ शकतो. म्हणजे वस्तूची किंमत ठरवण्याचं कार्य व्यावसायिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करू शकतो. मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू. तिसरं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू म्हणजे खर्च आणि जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याची जुळवाजुळव करणे किंवा त्याचं दोघांमध्ये मॅचिंग करणे महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे एकंदरीत खर्च किती, उत्पन्न किती, ह्यामध्ये जर कुठं थोडीफार कनेक्शन जर असेल तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिकाला अंदाज येतो की आपलं उत्पन्न खर्चाच्या तुलनेत आहे किंवा उत्पन्नाच्या तुलनेत आपला खर्च किती आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कॉस्ट अकाउंटिंगचं हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे की कॉस्ट आणि रेव्हेन्यूची दोघांची तुलना करणे. एकंदरीत किती कॉस्ट आहे वस्तू प्रोड्युसिंगसाठी आणि त्यातून किती उत्पन्न आपल्याला मिळत आहे. ह्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा अंदाज व्यावसायिकाला कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून बांधता येतो. अशा पद्धतीने हे कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. यानंतर आपण मेथड्स ऑफ कॉस्टिंग यावर थोडीफार चर्चा करूया. आता कॉस्टिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या पद्धती आहेत खर्चाच्या. त्यामध्ये आता असं जर बघायला गेलं वास्तविक दृष्टिकोनातून तर देर आर डिफरंट मेथड्स ऑफ कॉस्टिंग. त्यामध्ये फर्स्ट वन आहे जॉब कॉस्टिंग. जॉब कॉस्टिंगच्या बाबतीत सांगायचं झाले असं, दिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज अप्लाइड व्हेअर प्रोडक्शन इज नॉट रिपिटेटिव्ह अँड इज डन अगेन्स्ट ऑर्डर्स. म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्शन आहे रिपिटेटिव्ह म्हणजे पुन्हा पुन्हा ते तशाच पद्धतीत होणारं प्रोडक्शन, परत परत तेच प्रोडक्शन ज्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी जॉब कॉस्टिंगची मेथड वापरली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑर्डर्सप्रमाणे जशा पद्धतीने ऑर्डर्स येतील तशा पद्धतीने व्यावसायिक ही मेथड त्या ठिकाणी वापरतात. अशा पद्धतीचे जॉब कॉस्टिंगचं कार्य फॅक्टरीमध्ये होत असते आणि प्रत्येक जो जॉब आहे तर त्याला वेगवेगळं डिस्टिंक्शन केलं जातं आहे आणि त्याच्या आधारावर त्याचं सेपरेटली रेकॉर्ड केले जाते त्यामध्ये. आणि अशा पद्धती जॉब कॉस्टिंग हे कशासाठी सुटेबल आहे तर रिपेअर शॉप, प्रिंटिंग प्रेस, पेंटिंग, डेकोरेशन इत्यादी व्यवसायामध्ये जॉब कॉस्टिंग मेथड ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर बॅच कॉस्टिंग. आता बॅच कॉस्टिंगच्या बाबतीमध्ये इट इज अ फॉर्म ऑफ कॉस्टिंग इन विच बॅच ऑफ प्रोडक्शन इज ट्रीटेड ॲज अ जॉब. म्हणजे बॅच ऑफ प्रोडक्शन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला जॉब ट्रीट केले जाते. द टोटल कॉस्ट ऑफ द बॅच इज देन डिवायडेड बाय द नंबर ऑफ आर्टिकल्स प्रोड्यूस्ड इन दॅट जॉब. त्यानंतर टोटल कॉस्ट ऑफ बॅच डिवायडेड बाय नंबर ऑफ आर्टिकल्स, म्हणजे जेवढे आर्टिकल्स प्रोड्यूस केले आहेत त्याच्याने त्याला डिवाईड केलं जातं. अशा पद्धतीची बॅच कॉस्टिंग त्यामध्ये रेडीमेड गारमेंट्स असतील, टॉईज असतील, बायसायकल पार्ट्स असतील किंवा कन्फेक्शनरी कंपनीज असतील अशा मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये बॅच कॉस्टिंग पद्धती वापरली जाते. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगच्या बाबतीमध्ये इट इज ऑल्सो व्हेरिएशन ऑफ जॉब कॉस्टिंग. इफ जॉब कॉस्टिंग इज बिग इट इज नोन एज कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग.
म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे एखादा मोठा प्रकल्प असेल तर तशा गोष्टींसाठी कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग या ठिकाणी वापरतात. आता यानंतर अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड कुठे वापरली जाते, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्क असेल किंवा रोड असेल, ब्रिज किंवा डॅम्स, कॅनॉल्स किंवा शिप्स, जहाज बांधणी असेल, सगळ्या गोष्टीचे मोठे मोठे कार्य असतात अशा पद्धतीने मध्ये, किंवा ज्या गोष्टी बांधकामाचं काम असतं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ही वापरली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर प्रोसेस कॉस्टिंग. द प्रोसेस कॉस्टिंगच्या बाबतीत व्हेअर द मॅन्युफॅक्चर इज ऑफ अ रिपिटेटिव्ह टाईप कन्सिस्टिंग ऑफ डिफरंट कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. ज्या ठिकाणी परत परत अशाच पद्धतीचं उत्पादन करायचं आहे, त्याच पद्धतीचं एकाच पद्धतीचं ज्या ठिकाणी उत्पादन करावयाचं त्या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. त्यामध्ये टेक्स्टाईल मिल्स म्हणजे कपड्याचे, त्यानंतर पेपर मिल्स, केमिकल वर्क्स, कलर, ऑइल इंडस्ट्रीज यासारख्या इंडस्ट्रीच्या प्रोसेस कॉस्टिंगमध्ये किंवा प्रोसेस कॉस्टिंग मेथड यासारख्या इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट केली जाते. महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर ऑपरेटिंग कॉस्टिंग. दिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज अडॉप्टेड फॉर डिटरमाइनिंग द कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस सच एज ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, वाटर, केटरिंग, कॅन्टीन, लॉजिंग इटेशन. म्हणजे ऑपरेटिंग कॉस्टिंग ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, वाटर, केटरिंग, कॅन्टीन, लॉजिंग इत्यादी मेथडमध्ये ही वापरली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर युनिट ऑर आउटपुट कॉस्टिंग. आणि अशा पद्धतीची युनिट ऑर आउटपुट कॉस्टिंग मेथड इट इज अ कंटिन्युअस, युनिफॉर्म अँड कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल प्रोडक्ट फॉर अ फ्यू प्रोडक्ट्स ऑफ सिमिलर टाईप. म्हणजे एकाच प्रकारचे जर प्रोडक्ट्स प्रोड्यूस करायचे असेल तर युनिट कॉस्टिंग किंवा आउटपुट कॉस्टिंग ही मेथड यामध्ये वापरू. त्यामध्ये मायनिंग, क्वारीज, ब्रिक मेकिंग, फ्लावर मिल्स इत्यादी इंडस्ट्रीचा त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाविष्ट होतो. त्यानंतर मल्टिपल ऑर कंपोजिट कॉस्टिंग. यामध्ये बघा, इन अ सर्टन इंडस्ट्रीज 2 or more मेथड्स ऑफ कॉस्टिंग आर अप्लाइड. अशामध्ये मल्टिपल कंपोजिट कॉस्टिंगमध्ये 2 मेथड एकत्रित करून या ठिकाणी कॉस्टिंगची मेथड वापरली जाते किंवा कॉस्टिंग पद्धती वापरली जाते. एकाच मेथडचा उपयोग करत नाहीत त्यामध्ये. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यामध्ये ॲटोमोबाईल असेल किंवा टी व्ही इंडस्ट्रीज असेल ह्या घटकांमध्ये किंवा या व्यवसायामध्ये मल्टिपल कंपोजिट कॉस्टिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर अशा पद्धतीने यानंतर आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाचे घटक कोणकोणते आहेत आता त्या घटकांवर थोडीफार चर्चा करूया. त्यामध्ये द टर्म कॉस्ट इन्क्लूड्स 3 मेन एलिमेंट्स. त्यामध्ये मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस, ओव्हरहेड हे 4 महत्त्वाचे खर्चाचे घटक आहेत. त्यामध्ये आता मटेरियलमध्ये रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो, रॉ मटेरियलशिवाय प्रोडक्ट प्रोड्यूस होत नाही. तर प्रोडक्ट प्रोड्यूस करायचं असेल रॉ मटेरियल यूज केलं जातं. त्याच्यामध्ये मटेरियलचे 2 प्रकार आहेत, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल त्यामध्ये आहे 2 प्रकार आहेत. म्हणजे रॉ मटेरियल किंवा मटेरियल हा एक खर्चाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल असं पद्धत मटेरियलचे 2 आहेत. त्यानंतर लेबर. लेबर म्हणजे मनुष्यबळ, जे व्यवसायाला लागण्याचं व्यवसायाला कार्य करण्यासाठी लागणारं कर्मचारी, कामगार. त्यामध्ये सुद्धा आता लेबर म्हणजे फिजिकल आणि मेंटल एफर्ट करणारे लोक त्या ठिकाणी व्यवसायामध्ये लागतात. त्यामध्ये डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लेबरचं वर्गीकरण आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस म्हणजे ऑल अदर एक्सपेन्सेस एक्सक्लुडिंग मटेरियल अँड लेबर. लेबर आणि मटेरियल वगळून जे बाकी इतर खर्च लागत असतो त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस कॅन ऑल्सो बी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे द एक्सपेन्सेस कॅन बी डायरेक्टली कन्व्हेंट अँड होलली आयडेंटिफायबल विथ द जॉब्स, प्रोसेस ऑर ऑपरेशन्स आर कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. दॅट इज कॉस्ट ऑफ स्पेशल पॅटर्न. त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ पॅटेंट्स, रॉयल्टीज, हायर चार्जेस ऑफ प्लांट फॉर पर्टिक्युलर जॉब म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग आहे. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये एक्सपेन्सेस दॅट आर नॉट रिलेटेड टू स्पेसिफिक वर्क, जॉब ऑर प्रोसेस बट रिलेटेड टू द होल प्रोडक्शन. Several jobs or processes are called indirect expenses. That is rent, rates, taxes, insurance, depreciation, repairs and maintenance, power lightning इत्यादी गोष्टीचा समावेश इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये केला जातो. त्यानंतर ओव्हरहेड्स. द ॲग्रिगेट ऑफ ऑल इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, indirect labor cost and indirect expenses collectively called as overheads. Overhead is not related to any specific job, process or unit, but it is related to all jobs and processes of the organization. It is also known as uncost non-productive
to cost. Overheads are classified into main three parts. आता ओव्हरहेड्सचे तीन प्रकार एक आहे, त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे त्यामध्ये फॅक्टरीमध्ये लागणारे रेंट, रेट्स, टॅक्स, इन्शुरन्स, सॅलरी ऑफ फॅक्टरी मॅनेजर, फॉर्मन, डिप्रिशिएशन ऑफ प्लांट, पॉवर, ग्रीस, ऑइल, क्लिनिंग अँड हिटिंग इत्यादी फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येतात. त्यानंतर ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ऑफिस मॅनेजर सॅलरी, सॅलरीज ऑफ ऑफिस स्टाफ, ऑफिस स्टेशनरी, ऑफिस रेंट, रेट्स, टॅक्स अँड इन्शुरन्स, ऑफिस लाइटिंग, टेलिफोन, बँक चार्जेस, लीगल चार्जेस, पोस्टेज, डिप्रिशिएशन ऑफ ऑफिस फर्निचर अँड बिल्डिंग, डायरेक्टर फीस इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, सॅलरी ऑफ सेल्समॅन, शोरूम एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर लाइटिंग ऑफ शोरूम्स, डेकोरेशन्स, एक्झिबिशन्स, ट्रेड फेअर, सेल्स मॅनेजर्स, सॅलरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सेल्समॅन, कमिशन ऑफ सेल्समॅन इत्यादी घटकांचा त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समावेश होतो. अशा पद्धतीने हे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आहेत, यामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश होतो. हे थेरॉटिकल इन्फॉर्मेशन होती. यासंबंधी ज्या काही नोट्स वगैरे असतील या चॅप्टरच्या मी PDF च्या स्वरूपामध्ये ग्रुपमध्ये पाठवतो किंवा सेंड करतो. सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याचे प्रिंट काढून घ्या किंवा सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. आणि आता आपण जास्त काही आता थेरॉटिकल बेसवर मी आता चर्चा करणार नाही, कारण दुसरे 4 चॅप्टर जे आहेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते चॅप्टरचे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता मी येणाऱ्या पिरियडपासून प्रॅक्टिकल चॅप्टरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे जे चॅप्टर आहेत त्याच्यावर चर्चा करू की त्याच्यावर आपण त्या अनुषंगाने तसे चॅप्टर आपण आता पुढल्या पिरियडला सुरुवात करूया. कारण आता परीक्षा थोडीफार जवळ येत आहे, परीक्षेची तारीख येईल लवकरच आणि त्या अनुषंगाने आपण लवकरात सिलेबस कंप्लीट करायचा आहे. पण माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी कॉस्ट अकाउंटिंगचे सेपरेट वही मेंटेन करावे आणि त्यामध्ये सगळे जे लेक्चर होईल डेट वाईज सगळं मेन्शन करावं. आणि शेवटी मग सेमिस्टरच्या शेवटी सगळ्या गोष्टी मी चेक करतो आणि त्या आधारावर तुमच्या इंटरनल मार्काचं अपोर्शन केलं जाईल, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. ओके, तोपर्यंत धन्यवाद.